निलंगा तालुक्यात मतांची सौदेबाजी उघड. निलंगा तालुक्यातील केळगाव गण बुद्रुक पंचायत समिती गणात लोकशाहीची हत्या. राजकुमार सोमवंशी यांचा आरोप. केळगाव पंचायत समिती गणातील माझ्या पत्नीचा पराभव हा निवडणुकीचा निकाल नसून पूर्व सुनियोजित राजकीय कटाचा परिणाम आहे, असा स्फोटक आणि खळबळजनक आरोप काँग्रेस नेते तथा केळगाव गणातील पंचायत समिती गणातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सौ उषाबाई राजकुमार सोमवंशी यांचे पती राजकुमार सोमवंशी यांनी केला आहे. काटेजवळगा, केदापूर, झरी, केळगाव आणि राठोडा या 5 गावांचा समावेश असलेल्या पंचायत समिती गणात जनतेचा कौल आमच्याच बाजूने असतानाही मतांची उघडपणे देवाणघेवाण करून निकाल फिरवण्यात आला, असा गंभीर दावा त्यांनी केला. केदारपूर, झरी आणि केळगाव या गावांमध्ये आम्हाला ठोस आणि निर्णायक आघाडी मिळाली होती. राठोडा गावातही सुरुवातीला 150 मतांची स्पष्ट लीड होती. मात्र याच राठोडा गावात जिल्हा परिषदेचे उमेदवार एकनाथ उर्फ पंकज मारुतीराव शेळके यांनी आमच्या विरोधी उमेदवारांशी संगनमत करून मतांचा सौदा केला आणि लोकशाहीवर घाला घातला, असा थेट आरोप राजकुमार सोमवंशी यांनी केला. हा पराभव आमचा वैयक्तिक नाही, तर हा पराभव लोकशाहीचा आहे. जनतेच्या मताचा अपमान केला गेला आहे. पैसा, दबाव आणि संगनमताच्या जोरावर जर निवडणुका जिंकायच्या असतील तर सामान्य कार्यकर्त्याने लढायचं तरी कशासाठी, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. पराभव मान्य आहे, पण गुलामी मान्य नाही. मी पदासाठी नाही तर समाजासाठी लढलो. खडे पडले, खंदक खोदले तरी मी थांबणार नाही. माझं समाजकार्य कोणीही थांबवू शकत नाही, असा आक्रमक इशारा राजकुमार सोमवंशी यांनी दिला. गेली 20 वर्ष मी गावागावात काम केले आहे. 5 वर्ष सरपंच, 5 वर्ष पंचायत समिती सदस्य, पुन्हा 5 वर्ष पंचायत समिती सदस्य आणि 5 वर्ष माझी पत्नी पंचायत समिती सदस्य म्हणून काम करत होती. हे काम एका कटकारस्थानाने संपता येणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपासाठी निलंगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासोबत 20 वर्ष निष्ठेने काम केले. मात्र नेत्यांनी संपर्क तोडला, आमच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडण्यात आले. त्यामुळे तो पक्ष सोडून मी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आणि काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली, असेही त्यांनी स्पष्ट केले. यापुढे मी अधिक आक्रमकपणे मैदानात राहणार आहे. पक्षासाठी वेळ देणार, संघटना मजबूत करणार आणि जनतेच्या हक्कासाठी कोणालाही अंगावर घेण्याची तयारी ठेवणार, असा थेट राजकीय इशारा राजकुमार सोमवंशी यांनी दिला आहे. मी मोहन क्षीरसागर, संविधान लाईव्ह 24 न्यूज. आज आपण आलो आहोत आंबुलगा मतदारसंघातील पंचायत समिती गणातील एका उमेदवारांना नुकतीच निवडणूक लढवलेली आहे, राजकुमार सोमवंशी. त्यांच्या भावना, त्यांचं म्हणणं काय ऐकून घेण्यासाठी मी त्यांना मुलाखत घेत आहे. सर्वप्रथम मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनी व सर्व कार्यकर्ते, लहान थोर मोठे छोटे, सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. मी 20 वर्षापासून समाजकार्यामध्ये कार्यरत आहे आणि या अगोदर मी 2 वेळेस 5 वर्ष मी स्वतः पंचायत समिती सदस्य होतो. त्यानंतर 5 वर्ष माझी पत्नी पंचायत समिती सदस्य होती आणि यावेळेस मी केळगाव मतदारसंघामध्ये माझी सौ पत्नी उषा राजकुमार सोमवंशी यासाठी मी पंचायत समिती लढवली. या पंचायत समितीमध्ये 5 गावं आहेत, काटेजवळगा, केदारपूर, झरी, केळगाव आणि राठोडा. या 5 गावामध्ये आपला गण होता. त्या गणामध्ये आपण निवडणूक लढवली आणि मला इथल्या बऱ्याच सर्वच लोकांनी माझ्यावर खूप प्रेम केलं आहे आणि माझं समाजकार्य 20 वर्षापासून चांगलं आहे आणि मी समाजात सगळा वावरलेला माणूस सतत आहे, सगळ्या संपर्कात आहे सर्वांच्या. त्याच्यामुळे ही निवडणूक लढवायचं ठरवलं आणि निवडणूक आपण लढवली होतं. हे तुमच्या याच्यामध्ये एवढे मोठ्या जिद्दीने निवडणूक लढवून तुम्ही 2 वेळा पंचायत समितीला सदस्य होतात आणि तरीही पक्षाने तुम्हाला विश्वासाने तुमच्या कार्याच्या बळावर तुमच्या ग्रामपंचायतला सरपंच पदावर सुद्धा चांगली सेवा केली, असे आम्ही लोकांकडून ऐकतो. आणि एवढं असतानाही तुमचे पराभव होण्याची शक्यता नसताना कसं काय असं घडलं?
खरं तर ही निवडणूक लढवावं अशी माझी इच्छा नव्हती, पण पक्षानं तुम्ही लढवलंच पाहिजे असं आग्रह धरल्यामुळं मी ही निवडणूक लढवलो. आणि काटेजवळगा, केदारपूर, झरी, केळगाव आणि राठोडा ही संपर्कातली गावं आहेत माझ्या. सतत मी त्या गावात वावरलेला आहे. बरेच आपले कार्यकर्ते, सहकारी सर्व सोबत राहिलेले आहेत. त्याच्यामुळं मी निवडणूक लढवायचं ठरवलं आणि हे उमेदवारी घेऊन मी निवडणूक इथं लढवलो. त्यानंतर जो माझा पराजय झाला, माझं स्वतःचं गाव काटेजवळगा, केदारपूर, झरी आणि केळगाव इथंपर्यंत आपल्याला व्यवस्थित होतो. आपल्याला केळगाव संपल्यानंतर 150 मताची कमी जास्त दीड होती, तर आपला विजय नक्की होता. पण त्याच्यामध्ये आमचाच उमेदवार, जिल्हा परिषदेच्या उमेदवारांना मला धोका दिला. त्यांच्या धोकामुळे त्यांनी गावात मॅनेज झाले. एक पंचायत समितीला, एक जिल्हा परिषदला धरले. त्याच्यामुळे तुमचे जिल्हा परिषदचे सहकारी उमेदवार कोण? माझे जिल्हा परिषदेचे सहकारी उमेदवार आहेत पंकज मारुतीराव शेळके. यांनी गावात माझे विरोधी उमेदवार बाबासाहेब सोमवंशी यांच्या पत्नी होत्या. त्यांचे संगनमत करून त्यांनी गावात दोघांनाही एकमेकाला मतदान करून घेतले. आणि मी पण तसं केलं नाही. माझं तुम्ही कुठल्याही गावात दाखवा, एक मत त्यांच्यापेक्षा, माझ्यापेक्षा त्यांना कमी आहे का? मी सरळ चाललो. तसं जर मी केलं असतं तर मी तेव्हा माझा विजय झाला असता. पण आपण प्रामाणिकपणे काम केल्यामुळं मलाही भोगावं लागलं. माझाही धोका माझ्या स्वतःच्या उमेदवारांनाच केल्यामुळं माझा पराजय झाला, हे मान्य करतो. मग आता पराभवानंतर तुम्ही पुढील काय धोरण, राजकीय काय भूमिका घेणार? पराभवानंतर मी समाजसेवेत राहणार, सतत लोकांच्या कामात राहणार, संपर्कात राहणार, गाठीभेटी घेणार. त्यांच्या सुखादुखात राहण्याचा माझा ठसा जो आहे तो व्यवसाय मी कायमच घेऊन असंच पुढे काम करत राहणार. तुम्ही आमदार संभाजी पाटील निलंगेकरांना 22 वर्षापूर्वी त्यांना गावात आणून तुम्ही जे आमदारकीचं बळ देऊन, शक्ती देऊन त्यांना आमदार केलं. एवढी हे असताना, ताकद असताना, एवढी तुम्ही त्यांना हे केलं असताना तुम्ही काँग्रेसचं तिकीट कसं काय घेतलं? तर त्यांच्या मनात काय असेल काय त्यांना माहित, आपल्याला काही माहित नाही. तुम्ही काँग्रेसचं तिकीट कसं काय? नाही, त्याने काय झालं, आपलं त्यांचं काही व्यवहारात कुठं काही झालं नाही किंवा बोलण्यात बी काय झालं नाही. पण त्यांच्या मनात काय कुठं झाला काय त्यांना मला माहित नाही. पण त्यांनी मला थोडं बोलणे, भेटणे टाळायची सुरुवात केली. या दुसरा काही विषय नाही. मी 2-4 वेळेस त्यांना भेटलो, 1 वर्ष संपर्क करायचा प्रयत्न केलो. माझे काहीतरी कामं, कार्यकर्ते किंवा माझे स्वतःचे असतील, मी भेटायचा प्रयत्न केलो, पण त्यांनी भेटायचं मला टाळले. त्याच्यावर माझ्या लक्षात आलं की बुवा हे आपल्याला निग्लेक्ट करत आहे, तर आपण बाहेर गेलेलं बरं. त्याच्यामुळे मी बाहेर आलो. तसं आमचं वैयक्तिक काही एकमेकांचं झालं नाही. वैयक्तिक नाही. बाहेर येऊन परत मी काँग्रेस जॉईन केलो. काँग्रेसमध्ये विधानसभेमध्ये काम केलो. आताही मी काम केलोय आणि यापुढे मी काम करणार आहे. पण अंतर्गत पक्षात असं होणं ही चुकीचं आहे मला वाटतंय. कारण मी 20 ते 25 वर्ष राजकारण केलं. मी आतापर्यंत असं कधी झालं नाही आणि केलंही नाही. बरोबर. आणि मी आतापर्यंत चुकीचं वागलंही नाही. यापुढे कसं काय चुकीचं वागलं? बरोबर. पण हे असं माझ्यासोबत असं झाल्यामुळे माझा पराजय झाला. पराजय जरी झाला तर मी खचून जाणार नाही. परत अजून कामाला लागणार, कामात राहणार, लोकांच्या संपर्कात राहणार, माझा संपर्क कायम ठेवणार. आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.